रसिको नमस्कार. जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा ती मदत स्वयंप्रेरणेने झाली की कुणीतरी आपल्याला करायला सांगितली असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा मला असं वाटतं की दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असंच येत असावं. पण तसं नसतं मंडळी. फार वेगळं कारण किंवा कार्यकारण भाव असतो त्या सगळ्या कृतीमागे. कसा ते या गोष्टीतून आपल्या लक्षात येईल. एका ठिकाणी एक सेमिनार सुरू असतं आणि त्या सरांनी सेमिनारमध्ये तिथे उपस्थित जे तरुण वर्ग असतात त्यांना एक टास्क दिलेलं असतं की तुम्ही 2-2च्या गटाने आता बाहेर जा. तुम्हाला इथून 15 मिनिटं मी पुढची देतो. कुणाला तरी मदत करून या. त्यांना वाटतं किती सोपं काम आहे. एक दोघे जण बाहेर पडतात. 15 मिनिटं सुरू झालेली असतात. पहिल्या 5 मिनिटांमध्ये त्यांना एक आजीबाई भेटते जी रस्ता क्रॉस करून भल्या मोठ्या थैल्या किंवा पिशव्या घेऊन चाललेली असते. अतिशय नम्रपणे ते आजीजवळ जाऊन त्यांना सांगतात की आजी तुम्हाला कुठपर्यंत जायचंय? तुमच्या या पिशव्या आम्ही कॅरी करतो, द्या आमच्या हातात. आजी अतिशय संशयाने त्या दोघांकडे पाहते. हट मेल्या, आले भामटे कुठले असं म्हणून त्यांची ती मदत नाकारते आणि पुढे निघून जाते. आता उरली 10 मिनिटं. ते एका वडापावच्या ठेल्याजवळ येतात, गाडीजवळ येतात. तिथे ती बाई वडे तळत असते आणि त्याच्या बाजूला एक अतिशय गरीब फाटक्या कपड्यातली मुलगी बसलेली असते आणि आशाळभूतपणे ती त्या वड्यांकडे पाहत असते. हे दोघे तिथे जातात आणि म्हणतात, ताई तुला भूक लागली का ग? त्यातला वडा तुला देऊ का आम्ही घेऊन? ती पुन्हा संशयित नजरेने त्या दोघांकडे पाहते आणि अतिशय घाबरी होते आणि पळून जाते तिथून. 10 मिनिटं गेली, उरली 5 मिनिटं. शेवटी त्या वडे तळणाऱ्या ताईंना हे दोघे आपलं टास्क सांगतात. ते एक्सपोज करतात आमचं कारण त्यामागचं आणि सांगतात आम्ही तुम्हाला मदत करू का? तीही म्हणते, अरे बाबा न, तुमचं टास्क पुरा करण्यासाठी तुम्ही याल आणि माझ्या सगळ्या वड्याच्या मसाल्याची वाट लावून जाल. उगाच धंद्याच्या वेळी खोटी करू नका बरं. तीही त्यांची मदत नाकारते. 15 मिनिटं पूर्ण झालेली असतात. ते पुन्हा त्या सेमिनारच्या ठिकाणी येतात. सरांना सगळा इतिवृत्तांत सांगतात. तेव्हा सर हसून म्हणतात की लक्षात घ्या, मदत जेव्हा तुम्ही करता तेव्हा ती तुम्ही करत नसता तर परमेश्वराने एक चांगलं कृत्य करण्याची संधी तुम्हाला दिलेली असते. म्हणून त्याच्याकरवी त्याच्या इच्छेनुसार ती मदत तुमच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे यापुढे कधीही जर तुम्ही कुणाला मदत केली तर मी केली असा अहंकार कधीही बाळगू नका. त्यांनी आपल्याकडून करून घेतली हा नम्रतेचा भाव असू द्यात, म्हणजे अहंकाराचा वारा आपल्याला कधीच लागणार नाही. बरोबर ना मंडळी? पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटेन. तूर्तास धन्यवाद.